एका आयफोनच्या नादात सगळं कुटुंब संपल्याचं तुम्ही कालपासून पाहताय, ऐकताय. पण यात एका गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष होतंय. ते म्हणजे रिटेल फायनान्सिंग. हे प्रकरण खरंच गंभीर आहे, म्हणून नीट ऐका. आज आपल्या देशात ज्या कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न 75,000 सुद्धा नाहीये, अशा असंख्य कुटुंबांच्या हातात 75,000 ते 1 लाखांचा आयफोन दिसतोय. हे कसं शक्य होतंय? याचं उत्तर आहे रिटेल फायनान्सिंग आणि दर महिना हप्त्यांचा असलेला मायाजाल. भारतात आज विकल्या जाणाऱ्या एकूण आयफोन्सपैकी तब्बल 42% आयफोन्स हे EMI वर घेतले जातात. मोबाईल कंपन्यांना आणि फायनान्स कंपन्यांना चांगलं माहिती आहे की भारतीय बाजारपेठेत रोख पैशाने हा मोबाईल फोन कोणीही विकत घेणार नाही. म्हणून त्यांनी परवडण्याचा दिखावा करून हा फोन विकायला सुरुवात केली. एक साधं ओळखपत्र द्या आणि हा महागडा मोबाईल घरी घेऊन जा. पण या मोबाईलवर असलेला हा EMI 1-2 महिन्यांचा नाही तर सरासरी 1.5 वर्षांचा बांधून दिला जातो. हा 1.5 वर्षांचा हप्ता भरताना त्या कुटुंबाला काय काय सहन करावं लागतं याचा कधी विचार केलाय? छोट्या शहरांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी तर आजची तरुण पिढी एका वेगळ्याच मानसिक दबावात जगते. आज हातात आयफोन असणं फक्त गरजेची गोष्ट नाही तर ती मित्रपरिवारात टिकून राहण्याची गरज बनली. जर तुझ्याकडे आयफोन नसेल तर तू आमच्या ग्रुपचा भाग नाहीस, तू मागासलेला आहेस. ही अशी एक जीवघेणी स्पर्धा सोप्या भाषेत या मुलांच्या डोक्यात बिंबवली जाते. सोशल मीडियाचा अल्गोरिदम माणसाची किंमत त्याच्या विचारांवरून नाही तर त्याच्या हातातल्या वस्तूवरून ठरवायला शिकवतोय. आणि याच खोट्या प्रतिष्ठेसाठी ही मुले आपल्या आई वडिलांच्या मानगुटीवर बसून हप्त्यांवर हा फोन घ्यायला भाग पाडतात. ज्या मोबाईलची स्क्रीन आपण दर 5 मिनिटांनी उघडून पाहतो त्या स्क्रीनच्या मागे किती कुटुंबांचा श्वास गुदमरलाय याचा आपण कधी विचार केलाय? आज एका आयफोनसाठी एका बापाने आपलं आयुष्य गमावलंय, एका आईने जीव दिलाय. विचार करा, हातातला तो चकाकणारा मोबाईल, तो 3 कॅमेऱ्यांचा कॅमेरा तुमच्या आई वडिलांच्या जीवापेक्षा खरंच मौल्यवान झालाय का? जर ही शर्यत वेळीच थांबवली नाही तर आणखी किती उघडी पडलेली कुटुंबे या हप्त्यांच्या दरीत पडतील याचं उत्तर शोधण्याची आता खरंच वेळ आली आहे.